गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात जे निजामाबाद ते जगदलपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे, यावर काल मुसळधार पाऊस असल्यामुळे 2 वृक्ष पडले होते। त्यात हा राष्ट्रीय महामार्ग आपण बघू शकतो की राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष पडल्यामुळे तेलंगणा राज्यातील एसटी महामंडळाची जी बस आहे TRCची RTCची ती बस जंगलाच्या भागातून दुसऱ्या मार्गाने टाकण्यात आले, परंतु ही बस चिखलात फसल्यामुळे मोठी कसरत जी आहे ते नागरिकांना करावी लागत आहे। ही बस जी आहे ते चिखलात फसलेली आहे। येथील प्रवाशांना दुसऱ्या बसनी पाठवण्यात आलेले आहे। 2 JCB आणि जवळपास एक 10 मजूर लावण्यात आले आणि यात मजूर आणि स्थानिक नागरिक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत बाहेर काढण्याचा, परंतु बाहेर निघेना अशी गंभीर परिस्थिती आहे। चिखलात फसल्यामुळे या बसचे कंडक्टर किंवा ड्रायव्हर जे चालक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत, स्थानिक प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत आणि 2 JCBच्या सहाय्याने हे बस जे आहे ते फसलेल्या बसाला बाहेर काढण्यात येत आहे। आणि समोर असलेले सोमनपल्ली भागातही मोठमोठे खड्डे पडल्यामुळे एक ट्रक फसला होता। यामुळे राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते सकाळपासून बंद होता आणि त्यात माल वाहतूक वाहनातील माल काढण्यात आल्यानंतर त्या ट्रकलाही JCBच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने चिखलाच्या मार्गावर हे बस टाकल्यामुळे बस फसलेली आहे, कारण की राष्ट्रीय महामार्गावर 2 मोठे वृक्ष पडलेले होते। आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघत आहोत। सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग जे आहेत ते मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले आहे, कारण की सिरोंचा ते आलापल्ली जाणारा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो मेळारामपासून 2 तास बंद होता आणि मोसमपासून 3 तास बंद होता। आणि सध्या सिरोंचा ते छत्तीसगड जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, निजामाबाद जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग, हा राष्ट्रीय महामार्गही रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष पडल्यामुळे बंद आहे आणि सध्या वाहतुकीला मोठी अडचण होत आहे। आपल्यासोबत स्थानिक आहेत, येथील उपसरपंच आहेत। दादा काय म्हणाल, ही बस फसली, किती तासापासून हे मार्ग बंद होता? ते ह्या बस सकाळी 6 वाजता सिरोंच्यावरून हनुमकुंडाला जाते आणि रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे नाही का इथं झाड पडले होते, अंजनवागचं झाड, मोठं झाड पडले होते। आम्ही नाही का JCB वगैरे बोलवून तहसीलदारांना सांगून JCB बोलून झाड हटवलं आहे। आपण बघू शकतो की मोठी कसरत स्थानिक लोकही करत आहेत, यांची मदत करत आहेत, परंतु गडचिरोली जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, तुमनूर, गडचिरोली, TV9। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।